हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज कशा आहे तुम्ही? तर गाईज होप सगळे ठीक असणार. हा बघा काहीतरी नवरीची साडी आहे, अजून देवच्या हातात पण काहीतरी सूट आहे वाटतं, तर नानाचा आहे सूट वाटतं आय थिंक सो. त्यांना काही शूट करायचं आहे म्हणून नवरीच्या घरी घेऊन चाललो आम्ही हे सगळं. तर गाईज मी नानाच्या इथं आलो आहे. मी नानाचे कपडे घेऊन गेलतो, अजून नानीचे पण, कारण की त्यांना डान्स प्रॅक्टिस करायची होती. कपडे घालून बघायचं होतं कसं आहे. अरे एकांशी आहे, शांत राहू घे, मोबाईल घे बघ. तर गाईस तुम्हाला डान्स नाही दाखवू शकलो कारण की कपडे रिव्हील होतील म्हणून. लग्नाला नवरा नवरी डान्स करणार आहेत स्टेजवर रिसेप्शनच्या टायमाला, म्हणून दाखवणार होतो पण रिव्हील नव्हते करायचे. कपडे पण दिसले असते पब्लिकला, जे पण ब्लॉग बघतात सगळीकडे दिसले असते, मग फायदा नसता झाला. म्हणून एकांश फिलहाल इथं मोबाईलमध्ये यूट्यूब रील्स बघतो. माझा आजचा प्लॅन चालला आहे सिऊट्सला जायचं, कारण की तिकडे पॉकेमॉनचा काहीतरी आलं आहे, म्हणून बघू आता. फिलहाल सिऊट्स मॉलमध्ये पॉकेमॉन फिस्ट इव्हेंटला आलतो. तर इथं आता इव्हेंट आहे, सगळं डान्स चालू नाही, बघू शकता. इथं 2 पॉकेमॉन लागल्यात, तर आतमध्ये जाऊन बघूया काय सीन आहे इकडे, बघू शकता. मार ना तुला काय, शाबास शाबास. अरे हल्लू मार, हल्लू मार, हल्लू मार ना. हा आता माझा खेळून झालाय, मला काहीतरी तिकीट भेटलंय. ए हल्लू मार ना. अरे तो नाही आहे हल्लू, 2च राहिल्यात, एकदम प्यार से मार. लास्ट राहिले. नो याचं काय करायचं आता? छोटे साईज आहेत ना. वेलकम. छोटा बच्चा आहे तुझे. हां सेकंड राऊंडला चला आता सेकंड राऊंडमध्ये चल. आपण एकांशला देव, तू अजून कोणला तरी दे, त्याच्यासाठी घेऊन आलाय. जरा बघू शकता गाईज, ही टोपी भेटलेली आहे मला. सेकंड राऊंड मध्ये जायचं आहे म्हणजे काय इथं. सेकंड राऊंड बघू ना ते काय सांगतात सेकंड राउंड में. एक पॉकीमॉन का किचन भी मिल रहा है. मेरे को किचन लेने के लिए क्या करना पड़ेगा? एक टोपी ऐसा ऊपर लगाना, लेकिन हो रहा नहीं. एक टोपी लगा के उधर हो, देखो बैकग्राउंड जो पीछे है ना, उधर जाके टोपी लगा के फोटो लेके इंस्टाग्राम पे पोस्ट करना पड़ेगा. और हैशटैग क्या लिखना पड़ेगा? हैशटैग पॉकीमॉन ऐसा सब लिखना पड़ेगा. देखो इधर लिखा है, अभी वही कर रहा हूँ मैं. फिर किचन मिलेगा मुझे. तो गाइस ये देखो, ये किचन मिले. ब्लॉग आहे ब्लॉग. यो किचन कुठला किचन आहे? यो किचन आहे का फक्त पॉकीमॉनचा ये है? हाँ तो गाइस ये देखो, ये मिला है मुझे. पोस्ट करने के बाद इंस्टाग्राम पे पोस्ट करना पड़ता है, उन लोग को दिखाना पड़ता है, फॉलो करना पड़ता है, ये सब मिलता है. इधर गेम्स भी है, लेकिन गेम ये खेल चुका हूँ देखो मैं. और उधर ओ ते काय आहे, ते पॉकीमॉनचं काय आहे ते तो गाइस, तो पॉकीमॉनचे जे ठेवल्यात तिकडे भावले ते विकत घ्यायचे लागतात. अजून इथं शो होतो पॉकीमॉनचा, पण आता नाही आहे. बघू शकता तुम्ही तिकडं काही ड्रॉइंग आहे बारके पोरांचं. बस एवढंच काम होतं माझं. आता आम्ही चाललो घरी. आता तुम्हालाच दाखवायला आलो काय इव्हेंट आहे. बघू शकता ही टोपी आहे, पण मला होत नाही. पूर्ण लास्टपर्यंत जॉईन केलेले तरी नाही होत, म्हणजे दुसऱ्या नाही होतं. एवढा मोठा डोका आहे, बघू शकता. आम्ही इथं घ्यायला आलतो, म्हणजे ॲक्च्युली तुम्हालाच इव्हेंट दाखवायला आलतो मी. आता 2 मिनटाचं काम होतं, लगेच घरी डायरेक्ट कल्टी इथून. बघू शकता पार्टीस इव्हेंट होता. याला पण भेटला असता पॉकीमॉनचा तो फिगर, पण नाही भेटलेला आहे, कारण की त्याला पण पोस्ट करायला लागलं असतं. एवढी मेहनत का घेतली असते? एकच किचन घेतलं असतं. दोन्ही घ्यायला पाहिजे होतं, परत जायचं तिथं, मग दोघांना द्यायचं लागलं. आता एक सेट राधेला, एक सेट एकांशला देतो आता घरी जाऊन. तर गाईज मामाच्या इथं पण गेलतो, तिथं एकांशला राधेला देऊन आलो आहे सगळ्या पॉकीमॉनचा. हे बघ एकांश टोपी दाखव, अशी आहे अशी बघ. पॉकीमॉन ई बुक पॉकीमॉनची. अजून कार्ड भेटल्यात, यो आता कार्ड फोडतो. गाईज हा स्टिकर भेटला पॉकीमॉन, हा स्कॅन करायचा आहे पाठी. त्याचा लागला इथं, त्याचा चोपा लागला तिथे. तर गाईज मी गेलतो कपडे बघायला. मला
म्हणून मी दाखवलं नाही, कारण की लगेच रिव्हील नाही केलं. डायरेक्ट लग्नालाच रिव्हील होणार ना. शांत राहा. लग्नाला मी रिव्हील करणार आहे कपडे, म्हणून तुम्हाला दाखवलं नाही. कुठून घेतल्यात कपडे, कुठं सांगतो. घनसोलीला गेलतो कपडे घ्यायला, इंडो वेस्टर्न घेतलं आहे. तुम्हाला लग्नाला दिसेल. पूर्ण ब्लॅक आहे, फक्त अशी थोडी डिझाईन आहे. लग्नाला बघा. फिलहाल इकडे मंडपाचं काम चालू आहे. एकांश बघा मांजरीला घेतोय, उघडा आहे. फिलहाल मंडपाचं काम चालू आहे. लाईटा लावल्यात, आज लाईटा लावल्यात. ही एक लाईट लावले मस्त व्लॉगिंगसाठी, पण एकदम फोकस येणार तोंडावर, एकदम गोरा दिसणार आहे. बघू शकता. बाहेरचा तुम्हाला नंतर दाखवतो. 3 लाईट इथंच झाल्यात. ही एक लाईट. एकांश एकांश काय आहे, कपडे घालूनच जा. फुल गाईस बिझी झालं. म्हणजे एकांश इथं तडफडतं कधीपासून, इकडे तिकडे इकडे तिकडे. काय लुटलं? सोपा देईल मस्तपैकी, लुटलं होणार. मग देव बोलायला, देवेश नाव आहे त्याचं. देव नाही, देवेश बोल. देवेश. दात तुटले, दात तुटल्या गायचं मिक्सर. देवेश नाव आहे, देवेश पाटील मुका असं नाव आहे पूर्ण. त्याची बोलेल मगाशी. दोन मांडवी, ते एक शॉर्ट्स, 2 शॉर्ट्स. तर गाईस आम्ही होतो इकडे. तर इकडे बघू शकता. देव तुला पण दाखवायचा असं. बारक्या पोरांसाठी मागवलाय स्नो स्प्रे हळदीला. ठसा याच्यातून एक गायब करून मारू का, पण नको. ये नॉर्मल स्प्रे आहे. मी बोललो रस्सीचा स्प्रे मागवायसाठी, कारण की जास्त चिकट नाही होणार. मग रस्सीचा स्प्रे कसा उडवता येईल, अजून काय होणार नाही म्हणून. तर हे वाले मागवल्यात नॉर्मल. फिलहाल मॅच बघतो. RCB अजून पंजाबची चालू आहे. तर गाईज आम्हाला गोल्या आणायला पाठवलेल्या, बाबाला गोल्या आणायच्या होत्या. आम्ही इथं एक ठस्सा केलेला आहे. ठस्सा नाही केलेला, एक आईस्क्रीम मस्त खाल्लेलं आहे. रात्री 12 वाजल्यात. बाईक पण घेऊन आलो आम्ही. H2R. दुसरी ही H2R आहे नाही, ही H2 आहे. जयची H2R आहे. खूप मस्ती. कॅमेरावर मार. कॅमेरावर. तर गाईज आता टाइम बघा, 2 वाजले. इकडं आईने बनवल्यात पापड्या नावाच्या. बघू शकता तुम्ही, नावाच्या पापड्या होत्या. हे व्हाईटवाले आहेत म्हणून दिसत नाही. हे याच्यावर दीपाली लिहिलं आहे. अजून हा काय आहे समजत नाही मला. याच्यावर सुमित लिहिलं आहे, स्वस्तिक काढलं आहे. याच्यावर पण नावं लिहिलं. ते व्हाईट आहे म्हणून, पलटे आहेत ना, सुकासाठी ठेवल्यात म्हणून दिसत नाही.